Good morning, student. In previous lecture, we studied the adaptation for ingestion of food in plants. Today we start the adaptation in animals. In that, here make a list of animals in your surroundings. Compare the diversity of animals listed by your friends with your list. मग आता काय सांगितलं आहे, सभोवताली तुमच्या सभोवताली असणाऱ्या प्राण्यांची यादी तयार करा आणि त्याची डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल्स तुमच्या फ्रेंडनी केलेली यादी आणि तुमची यादी याच्यामध्ये काय करा, कंपॅरिझन करा असं म्हटलं आहे. डिस्कस द हॅबिटॅट्स, फूड हॅबिटॅट्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॉडी स्ट्रक्चर लाईक व्हर्टिब्रल कॉलम, विंग्स, गिल्स, टेल्स एटसेट्रा अँड प्रिपेअर अ चार्ट. मग यांनी काय सांगितलं आहे, तुम्ही डिस्कस करा, चर्चा करा. हॅबिटॅट्स, त्यांचा आदिवास कसा आहे, खाणं कसं आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॉडी स्ट्रक्चर, त्यांचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे. त्याच्यामध्ये काय येणार, व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे पाठीचा कणा, विंग्स पंख, गिल्स, टेल्स, आणि याच्यावरून तुम्ही काय करा, चार्ट तयार करा असं सांगितलं आहे. आता इथं वन क्वेश्चन इज, या ठिकाणी वन क्वेश्चन इज हिअर, दॅट इज व्हॉट डिफरन्स डू यू सी बिटवीन टेरिस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक ॲनिमल्स. आता टेरिस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजेच काय, जमिनीवरील आणि पाण्यातील या ॲनिमलमध्ये काय डिफरन्स आहे ते डिफरन्स तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला माहीत आहे का की ॲक्वॅटिक ॲनिमल्स, इट कॅन बी इन ॲक्वॅटिक ॲक्वॅटिक ॲनिमल्स फाउंड इन वॉटर हॅबिटॅट्स. म्हणजे त्यांचा हॅबिटॅट्स काय, वॉटरमध्ये ते आढळतात किंवा असतात. विच कॅन बी आयदर फ्रेश ऑर मरीन. ते काय मरीन वॉटरमध्ये असतील किंवा फ्रेश वॉटरमध्ये असतील. तसं टेरिस्ट्रियल ॲनिमल्स कुठे आढळतात, इट कॅन बी फाउंड एक्सक्लुझिव्हली इन द लँड किंवा ऑन द लँड, म्हणजे ते जमिनीवरती आढळतात. दुसरा डिफरन्स काय आहे की इट कॅन बी रेस्पायर थ्रू गिल्स ऑर देअर स्किन. ते रेस्पिरेशन त्यांचं कशामुळं होतं, तर गिल्स किंवा स्किनच्या सहाय्यानं होतं. आणि टेरिस्ट्रियलमध्ये इट कॅन बी रेस्पायर थ्रू लंग्स ऑर ट्रकिया किंवा लंग्सच्या सहाय्याने त्यांचं काय होतं, रेस्पिरेशन होतं. थर्ड वन दॅट इज डिफरन्स, दॅट इज इन ॲक्वॅटिक ॲनिमल्स शो ॲडॅप्टेशन सच ॲज स्ट्रीमलाईन बॉडीज, फिन्स, वेब्ड फीट अँड एअर ब्लॅडर. म्हणजे काय, त्यांच्यामध्ये फिन्स असतात, वेब्ड फीट असतात आणि पडदे असलेले फीट आणि एअर ब्लॅडर, एअरचे बॅग, म्हणजे त्यांना हालचाल करण्यासाठी हे सगळं वापरतात. ते कशासाठी, लोकोमोशनसाठी. त्यानंतर शो ॲडॅप्टेशन्स इन टेरिस्ट्रियल ॲनिमल्स शो ॲडॅप्टेशन्स सच ॲज लेग्स, वॉटरप्रूफ स्किन, फिदर्स, कवर्ड एग्स अँड किडनी. हा एक डिफरन्स त्याच्यामध्ये सांगता येतो. आणि फोर्थ वन दॅट इज स्किन इज स्लिमी, स्लिपरी अँड सॉफ्ट. म्हणजे ॲक्वॅटिक ॲनिमलमधल्या प्राण्यांची स्किन कशी असते, स्लिमी, स्लिपरी अँड सॉफ्ट. आणि टेरिस्ट्रियल ॲनिमलची स्किन कशी असते, स्किन इज लेदरी, हार्ड अँड स्पाईनी. काटे असतात किंवा लेदरी असतं, हार्ड असतं, कठीण असतं. हे डिफरन्स म्हणजे हा प्रश्नाचा आन्सर आपण आता 4 पॉईंटमध्ये अभ्यासले. म्हणजे डिफरन्स बिटवीन द टेरिस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक हे नोट्समध्ये तुम्हाला दिलं जाईल. त्याच्यामध्ये इथं ॲज कम्पेअर टू टेरिस्ट्रियल ॲनिमल द स्किन अँड बॉडी शेप ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल्स ॲपियर टू हॅव अंडरगॉन चेंजेस. फिशेस हॅव स्केल्स ऑन द स्किन अँड फिन्स ऑन द बॉडी. फिशेसमध्ये स्केल्स असतात स्किनवरती आणि फिन्स ऑन द बॉडीवरती फिन्स असतात. देअर बॉडी टेपर्स टुवर्ड्स बोथ इट्स एंड्स. दोन्ही बाजूला टोकदार असतं, लाईक अ स्पिंडल. फिश ब्रीथ विथ गिल्स इन्स्टेड ऑफ नोजच्या ऐवजी ते गिल्सने काय करतं, ब्रीथिंग करतं. देअर आईज हॅव अ ट्रान्सपरन्स आयलिड त्याच्या आईमध्ये असतात. दे हॅव एअर ब्लॅडर्स विदिन द बॉडी टू हेल्प देम टू फ्लोट. म्हणजे एअर ब्लॅडर्स असतात, त्याच्यामुळे त्यांना पोहण्यासाठी म्हणजे त्याचा वापर होतो किंवा तरंगण्यासाठी. त्यानंतर इथं ऑब्झर्व द बॉडीज. इथं तुम्हाला फिशची फिगर डायग्राम दिसते आहे, त्याचं ऑब्झर्वेशन करून तुम्ही काय करायचं आहे, खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची. त्याच्यामध्ये काय तर ऑब्झर्व द बॉडीज ऑफ फ्रॉग, डक अँड टॉर्टाईज. मग आता काय सांगितलं आहे की ती फ्रॉग, डक आणि टॉर्टाईजची तुम्ही आता समोर चित्र आणायचं आहे की फ्रॉग, डक आणि टॉर्टाईजचं म्हणजे बेडूक, बदक किंवा कासव यांचं चित्र आणायचं आहे. त्याच्यामध्ये काय केलं आहे, व्हॉट यूज आर देअर लेग्स टू दोज ॲनिमल्स. म्हणजे त्या ॲनिमलचे लेग्सचा वापर कशासाठी होतो.
ऑल द 3 ॲनिमल्स इन द दॅट इज फ्रॉग, डक अँड टॉर्टाईज यूज देअर लेग्स फॉर लोकोमोशन अँड स्विमिंग. त्याचं लेग्स कशासाठी वापरतात? लोकोमोशनसाठी, हालचाल करण्यासाठी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, आणि स्विमिंगसाठी वापरले जातात. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट हेल्प्स फ्रॉग टू ब्रीथ अंडर वॉटर. काय वॉटरमध्ये ब्रेदिंग करण्यासाठी कोण हेल्प करतं? फ्रॉगला. वेन इन वॉटर फ्रॉग्स ब्रेथ विथ द हेल्प ऑफ स्किन. ते स्किननी काय करतं? ब्रेदिंग करतं. व्हाय डझंट अ डक गेट वेट इन अ वॉटर. म्हणजे काय तर डक जे आहे, सॉरी, थर्ड क्वेश्चन, व्हॉट यूज आर द लॉंग हँड लेग्स ऑफ अ फ्रॉग. म्हणजे पाठीमागचे जो 2 पाय आहेत त्याचा उपयोग त्या फ्रॉगला कशासाठी होतो? वेन ऑन लँड फ्रॉग युजेस इट्स हँड लेग्स फॉर जम्पिंग. म्हणजे पाठीमागचे 2 पाय तो जंप करण्यासाठी, उडी मारण्यासाठी वापरतो. वेन इन वॉटर द सेम लेग्स आर युज्ड फॉर स्विमिंग ॲज ओर्स. मग ते कशासाठी वापरलं जातं? वल्ल म्हणून त्याचा वापर केला जातो, तो स्विमिंग करण्यासाठी. ते पाण्यामध्ये जेव्हा असेल तर त्या हँड लेगचा ते कशासाठी वापर करतं? स्विमिंग म्हणजे पोहण्यासाठी वल्ल म्हणून त्याचा वापर केला जातो. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन इज, व्हाय डझंट द डक गेट वेट इन अ वॉटर. म्हणजेच काय की पाण्यामध्ये बदक असतं पण ते त्याचे पंख वगैरे भिजले जात नाहीत. कारण काय? वॉटर फ्लोज ऑफ फ्रॉम द वॅक्झी लेअर ऑफ फिदर्स अँड दस डक डज नॉट गेट वेट इवन इन वॉटर. कारण त्याच्या फिदर्सवरची वॅक्झी लेअर असतं, मेणासारखा पदार्थ त्याचा थर असतो, आणि त्यामुळे ते डक काय होतं की पाण्यामध्ये भिजलं जात नाही किंवा त्याची फिदर्स ओली होत नाहीत. त्यानंतर आफ्टर दॅट, ॲज द फ्रॉग अँड डक हॅव वेब्ड टोज दे कॅन यूज देअर लेग्स लाईक ओर्स. म्हणजे ते वल्ल्यांसारखा वापर करतात डक आणि फ्रॉग आणि डक. वॉटर फ्लोज ऑफ द वॅक्झी फिदर्स ऑफ बर्ड्स लाईक अ डक अँड वॉटर हेन. वॉटर हेन म्हणजे काय? पाणकोंबड्या हा एक पक्षीच आहे, त्याच्यामध्ये डक आणि वॉटर हेनमध्ये. वेब्ड टोज, स्लिपरी स्मूथ स्किन अँड अ ट्रायंग्युलर हेड हेल्प फ्रॉग्स टू स्विम इझिली थ्रू वॉटर. म्हणजे त्या फ्रॉगला कशासाठी उपयोग होतो? स्लिपरी स्मूथ स्किन अँड ट्रायंग्युलर हेड हेल्प फ्रॉग्स टू हेल्प स्विम इझिली थ्रू वॉटर. वॉटरमध्ये सहज पोहण्यासाठी त्याला उपयोग होतो. दे कॅन लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर ड्यू टू देअर ॲबिलिटी टू ब्रेथ थ्रू द स्किन इन वॉटर अँड युजिंग द नोज अँड लंग्स ऑन लँड. म्हणजे ते जमिनीमध्ये पण राहतं बेडूक आणि पाण्यामध्ये पण राहतो. पण पाण्यामध्ये असताना तर ते काय करतं? स्किन ब्रीदिंग करतं, आणि लँडवरती असताना नोज अँड लंग्सनी ते काय करतं? ब्रीदिंग करतं. द टिपिकल कलर ऑफ अ फ्रॉग्स बॅक हेल्प टू इट टू हाईड अमॉंग ग्रासेस. म्हणजे त्याचा कलर हा येलो म्हणजे ग्रीन कलरच असतो. त्याचा कलर बदलत असतो किंवा बदललेला कलर त्याचा उपयोग कशासाठी होतो? तर गवतामध्ये लपण्यासाठी त्याचा उपयोग होतो. दिस इज द पॉईंट दॅट इज अडॅप्टेशन इन ॲनिमल्स. दिलेले वर्ड्स, मिनिंग आणि नोट्स तुम्ही त्या वहीमध्ये लिहायच्या आहेत. थँक्यू.